नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण गूळ घालून रव्याचा शिरा बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे. तर ह्या वाटीने मी मोजून रवा घेतलेला आहे 2 वाटी. तर 1 वाटी तूप घेतलेलं आहे मी. तर हे तूप वितळवून घेतलेलं नाही, घट्ट झालेलं तूप आहे माझ्याकडे. तर ते 1 वाटी घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला एवढं टाकायचं नाही आहे, थोडंसं आपल्याला टाकायचं आहे यातलं. तर आता रवा घेतलेल्या वाटीनेच मी इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे बदाम घेतलेत, थोडे काजू घेतलेत आणि 1 चमचा इलायची पावडर घेतलेली आहे. शिरा करण्यासाठी मी ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला आता हे पाणी उकळवून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी पाणी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर. आता आपण शिरा करायला घेऊया. तर बघा इथे मी कढई ठेवलेली आहे. आता हे तूप घेतले, त्यामधलं अर्ध तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तुपावरती. तर तूप आपलं गरम झालंय, तर आपण आता हे ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकून घेऊ आणि थोडेसे याला भाजून घेऊयात. तर ड्रायफ्रूट्स आपले भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया त्याला एका प्लेटमध्ये. आता याच तुपामध्ये आपण हा रवा जो घेतला आहे तो घालून छान असा गुलाबी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. खमंग खरपूस असा रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा रवा भाजून आपल्याला 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण यामधलं अजून थोडं तूप यामध्ये घालणार आहोत आणि अजून एक 2-3 मिनिटं याला छान असं भाजून घेणार आहोत. तर आता रवा आपला छान भाजलेला आहे, खमंग असा वास सुटलेला आहे रव्याचा. आता आपण यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊया आणि हे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे बारीक करून घेतले ते ह्यामध्ये टाकूया आणि थोडेसे इथे ठेवलेले आहेत मी. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला. कुठलाही आपल्याला गोड्याचा पदार्थ केला तर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यानंतर त्याची चव आणखीन वाढते. तर इथे बघा मी मिक्स करून घेतलंय. आता आपण जे पाणी उकळत ठेवलं होतं ते ह्यामध्ये टाकणार आहोत. असं थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करायचं आहे. आता सगळं पाणी मी यामध्ये टाकून घेतलंय. अगदी मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही जर रवा हे शिरा केला गुळाचा तर एकदम छान असा मऊसूत शिरा होतो आपला तयार. तर इथे बघा पाणी आपलं रव्याने ऑब्झर्व केलेलं आहे छान असं. आता ह्यामध्ये आपण हे गूळ घेतलेलं टाकून घेऊया आणि ह्याला छान आपल्याला आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता गूळ छान मिक्स करून घेतलंय मी. आता ह्यामध्ये उरलेलं आपलं जे तूप होतं ते टाकायचं यामध्ये आणि ह्याला मिक्स करून घेऊन आपल्याला 2-3 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे छान अशी. मिक्स करून घेतलंय. आता ह्याला झाकण लावायचं आणि 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची. बघा 2 मिनिटं झालेली आहेत. आता माझ्याकडे 1 चमचा दुधावरची साय होती तर ती मी टाकणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तरीही चालेल. तर हे बघा साय मी छान मिक्स करून घेतलेली आहे.
तर आपला शिरा बघा किती छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे. हे बघा. तर इथे बघा आपला शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.